वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी अर्थातच रत्नागिरीची आहे। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यामध्ये अवैध वाळू उत्खनन तक्रार करणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। तक्रारदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात हा सगळा प्रकार नमूद करण्यात आलाय। जनता दरबारातही या सगळ्या प्रकरणी सवाल उपस्थित करण्यात आलेला होता। तर किरण सामंत यांनी वाळू काढायला सांगितली असा महिलांनी या ठिकाणी कॉल रेकॉर्डिंगच दाखवलेले आहे। काही वेळापूर्वी मात्र या सगळ्या संदर्भात किरण सामंत यांच्याशी आम्ही संवाद साधला। त्यावेळी लोकांची घरं बांधण्याकरता होय मी हे सांगितलेलं आहे असं त्यांनी बिनधास्तपणे म्हटलेलं आहे। लोकांनी मला निवडून दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि अवैध वाळू उपसा करण्यासंदर्भात विचारणा केली असता जो काही दंड लागेल तो आपण भरायला तयार आहोत असं देखील किरण सामंत म्हणतात। पण मुळात अवैध गोष्टी करण्याला किरण सामंत यांचा पाठिंबा आहे का, अभय आहे का स्थानिक आमदारांचा, असे अनेक मुद्दे आता या निमित्तानं उपस्थित होताना दिसत आहेत। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर हा सगळा प्रकार राजापूरमधला आहे। घटनास्थळी त्या ठिकाणी तक्रारदार पोहोचलेला होता आणि त्यांनी हा सगळा प्रकार आपल्यापर्यंत पोहोचवलाय। पाहूया। मी आता जैतावरून धावलेली या ब्रिजवर काल वाळूची गाडी पकडली होती आणि आता पण तुम्हाला दाखवतो राजरोसपणे वाळू काढतो आहे। आणि आता जी वाळू काढलेली आहे ना ही ब्रिजच्या खाली वाळू आहे। जैतापूरच्या ब्रिजच्या तो ढीग एक मारलेला आहे आणि बिचारी सकाळी गाड्या वेड्या भरून गेलेल्या आहेत इथून। आणि आता तो ढीग आज सकाळचा ढीग आहे। अजून पण प्रशासन कारवाई कुठलीच केलेली नाही या गोष्टीवर। काय बोलावं धमकी देतात येऊन। तर या सगळ्या प्रकरणी काही वेळापूर्वी किरण सामंत यांच्याशी आम्ही जेव्हा संवाद साधला त्यावेळी त्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया आपण। मॅडम मी ही गोष्ट करायला नक्की सांगितली आहे। लोक छोटी छोटी घरकुलं बांधतायत शासनाची, वाळू उपलब्ध होत नाही आहे। पावसाळा जवळ आलेला आहे। लोकांना काही रिपेअर करायची घरं आपली रिपेअर करायची गरज आहे। त्याच्याकरता मी सांगितलं वाळू उत्खननाला परवानगी आहे हे नाही मला माहिती नाही, पण लोकांची घरं होणं गरजेचं आहे। रिपेअर घरकुलं होणं गरजेचं आहे। लोक पावसात राहू शकत नाही। आपल्या कोकणात मुसळधार पाऊस असतो। ठीक आहे ना, मी माहिती घेऊनच हा निर्णय घेतलाय। ती जनता तर मला वाटलं होतं अवैध म्हणजे फार मोठं काय चालू आहे असं वाटलं होतं। तिथे ड्रेजर किंवा सक्शन पंप लावलेला नाही। लोक हातपाटीने 2-4 टोपल्या काढून घेऊन जातात वाळू। तक्रार झाला, दंड झाला, मी भरेन। तुम्हाला जर चोरी वाटत असेल तुम्ही तसं समजा। माझ्या दृष्टिकोनातून ते पुण्याईचं काम आहे। मला माहित नाही, मी मॅडम तसं कॅल्क्युलेशन करत बसत नाही। मी लोकांची आत्ताची तिथली गरज बघितली आणि त्या निर्णय घेतला। मॅडम सरकारचं नुकसान मी तुम्हाला परत तेच सांगतो, सरकारचं नुकसान होईल तर भरेन ना, मी जबाबदार मी आहे त्याला। असं नसतं। लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी मी 3 लाख लोकांमधून निवडून आलो। प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचू शकत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।